टांग टिंग टिंगा रे टांग टिंग टिंगा, बेवडा घालतोय गोल गोल टिंगा, टांग टिंग टिंगा रे टांग टिंग टिंगा. काय मम्मीया, आज लई खुशी दिसतोयस. अरे जायला खुशीच नाही रे, मगाचपासून मी त्या बेवड्याची मजा बघतोय. त्या मायलाच्या बेवड्याच्या इकडून तिकडे जातो आणि तिथे गेल्यावर विचारतो घर आलं का, परत तिकडून इकडे येतो आणि इथं आलं विचारतो घर आलं का. त्या मायला या बेवड्याच्या याचं काय बी खरं दिसत नाही. अरे लक्ष्या, एक दिवस काय झालं माहितीये का, तो झाम्या आहे ना, झाम्या तो एकदा दवाखान्यात गेला आणि डॉक्टर साहेबांनी त्याला तपासलं आणि सांगितलं, अरे झाम्या, काय ही तुझी परिस्थिती झाली, हाडाची काड आणि छातीचा पिंजरा आणि नको त्या जागेचा तुंतुना. नको ती जागा म्हणजे माहिती का, ढुंगान ढुंगान. आणि मग डॉक्टर झाम्याला बोलला, झाम्या, केला यायला तुला औषध दिली होती, तेव्हा सांगितलं होतं जास्त पिऊ नकोस, फक्त अर्धी क्वार्टर पी, पण तू माझं ऐकलं नाहीस. तेव्हा तो झाम्या बेवडा डॉक्टर साहेबांना बोलला, यात माझी काय बी चूक नाही डॉक्टर साहेब, माझ्या बायकोनी मला आतापर्यंत 4 डॉक्टरांकडे नेलं, ते 4ही डॉक्टर मला अर्धी क्वार्टर पी म्हणून बोलले आणि आता मी त्या 4ही डॉक्टरांचं सांगितल्याप्रमाणे ऐकतो. अर्धी अर्धी क्वार्टर म्हणजे रोज 2च क्वार्टर पितो. त्या मायला या बेवड्याच्या चालताना हलतो आणि मध्येच लोंबकळतो. काय रे लक्ष्या, अरे ही तुझी भुसकावण्यासारखी हालत कशी काय झाली रे. अरे तुझ्या हाताला, तुझ्या पायाला, तुझ्या पोटाला, तुझ्या हे जबरे तुझ्या डोक्याला बँडेज कोणी बांधलं. अरे मम्मीया, अरे काय सांगू मी तुला, अरे माझी हालत ना माझ्या बायकोनी माझ्या मिहुनीने केली हाय. मायला लक्ष्या, तुझी बायको लय वंगळ दिसते रे. पण काय रे लक्ष्या, त्या मायला काल पहाटेच्या पारी तुझी बायको माहेरी जाणार होती ना. होय, मला बी तसंच वाटलं होतं, म्हणून मी त्या कमलीला घरी बोलवली होती. त्याच्या आईला बायको माहेरी जाणार बोलल्याबरोबर लगेच तू दुसऱ्या बाईला घरात आणलीस. त्या मायला तुझ्या मी लक्ष्या, अरे ज्या पुरुषाला लागला बाईचा चाळा त्याचा झाला तुझ्यासारखा लोळा गोळा. हा मम्मी, एकदम खरे बोलतोय. अरे आता माझी बायको ना मला मारण्याचा एक सारखा चानच बघत असते. मला बोलते हे घर दागिने आणि घरातल्या सगळ्या वस्तू आमच्या आबाच्या आहे. मी काय पण बोलत नाही, गपचूप राहतो. काल रात्री घरात चोर शिरला, माझी बायको मला उठवत होती पण मी झोपूनच राहिलो. तिला काय म्हणालो माहितीये का. मला माहित आहे तू काय बोलणार ते. त्या मायला मी तुझ्या, अरे तू बोलणार असशील या घरात चोरण्यासारखं माझं आहेच काय. तुला पाहिजे असेल तर तुझ्या आबाला बोलव. अरे तुला कसं माहित रे. त्या मायला मला कसं माहित, त्या आईला लाज नाही म्हणा आणि कुणीच काही म्हणा. ए लक्ष्या, ए त्या मायला इकडे रे इकडे. अरे काल रात्री गंमत झाली बघ. अरे काल ना मला एक सपन पडलं होतं. त्या सपनामध्ये मी इमानाने जात होतो. अरे इमानात जाऊन बसतो तेव्हा तिथं ना एक हवाई सुंदरी आली आणि माझ्या कमरेजवळ हात घातला. त्याला मला लय गुदगुल्या झाल्या रे. मला काहीतरी वेगळंच वाटलं, पण बघतो तर काय, तिनं माझ्या कमरेला पट्ट्याने घट्ट बांधलं आणि त्या मायला पट्टा घट्ट बांधल्यावर मला विचारते तुम्हाला काय हवं का. त्या मारी मी तिच्या पट्ट्याने घट्ट बांधलं. मी कसं काय मागणार, जे मागायचं होतं ना ते मनातच राहिलं. तिच्या आईनं ये मम्मी, अरे त्या दिवशी ना माझी पण एक मजा झाली बघ. एक मुलगी ना रस्त्याने जात होती, तिच्या मागे एक चांबडी चोर लागला होता. चांबडी चोर मला माहिती ना. तो चांबडी चोर त्या मुलीला बोलला, हॅलो जान, मी तुला ना कुठेतरी पाहिलं आहे. तेव्हा ती मुलगी बोलली, काय बोलली माहितीये का, मी येड्यांच्या हॉस्पिटलात डॉक्टर आहे, मी तिथे तुला पाहिलं होतं. अरे लक्ष्या, अरे तुझी ती इमला आहे ना, इमला, अरे ती रे तू जिच्यावर लाईन मारत होतास ती इमला. त्या मायला तिच्यावर तो नाम्या आहे ना, नाम्या, तो लय जाम लाईन मारतो रे, लय लाईन मारतो. अरे एक दिवस काय झालं माहितीये का, इमलाला नाम्याने विचारलं, काय ग इमला, तू माझ्या सोबत लगीन करशील का.
तेव्हा ती मला म्हणाली मी लगीन करीन तर एखाद्या हुशार हिम्मतबाज आणि धाडसी मुलाशीच लग्न करीन. त्या मारी तेव्हा तो नाम्या ना नाम्या म्हणजे तसा तो नाम्या नाही हा तसा तो लय शाना आहे लय शाना. तो नाम्या इमलाला म्हणाला अगं कोण म्हणतो मी धाडसी नाही ते इमला त्या मायला ह्या महागाच्या दिवसात मी तुझ्यासोबत लगीन करायचं धाडस दाखवलं हे काही कमी आहे का? लक्ष्या तुला मुंबईच्या त्या 7 रस्त्याची गोष्ट माहिती आहे का रे? अरे एक दिवस काय झालं माहितीये का त्या 7 रस्त्याच्या सिग्नलला एक माणूस लय वेळ क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न करत होता पण एक सारख्या गाड्या इकडून तिकडे तिकडून इकडे सुटत होत्या ना म्हणून त्याला काय क्रॉसिंग करता येईना. त्यामुळे त्यांनी ट्रॅफिक हवालदाराला विचारलं हो साहेब क्रॉसिंग कशी काय करायची. तेव्हा तो हवालदार म्हणाला लाल सिग्नल दिसला की थांबायचं आणि हिरवा सिग्नल दिसला की रस्ता क्रॉस करायचा. तेव्हा तो माणूस बोलला मग ओ साहेब तो पिवळा सिग्नल कशासाठी. त्या मायला इतकं विचारल्या बरोबर तो हवालदार एवढा काय भडकला अरे लय भडकला लाल हिरवा पिवळा झाला आणि म्हणाला त्या मायला मी तुमची पिवळी झाली ना मग पिवळा सिग्नल दाखवत्यात. अरे लक्ष्या अरे तुला त्या गणोबाची बातमी कळाली का. कसली रे तो मेला बिला की काय. अरे मेला बिला नाही रे अरे तो गणोबा आहे ना गणोबा त्याने एक दिवस बायकोला लय मारली रे लय मारली. त्या गणोबाच्या त्रासाला कंटाळून त्याच्या बायकोने गणोबावर केस केली. तरीच मी बोललो हल्लीच्या मुलींचे केस कमी का असतात ते आता समजलो पावलं पावली केस करतात ना. त्या मायला मी तुझ्या त्याला मी एक बोलतोय तू एक बोलतोय. अरे गणोबाला ना त्याच्या बायकोने कोर्टात घेतलं कोर्टात. त्यावेळी न्यायाधीश साहेबांनी गणोबाला ढोस दिला. ते म्हणाले या पुढे जर का तू बायकोला मारलं तर त्या मायला मी तुला खडी फोडायला पाठवीन. म्हणजे आता गणोबाची फाटली असेल ना. अरे फाटली कसली त्या मायला दुसऱ्या दिवशी गणोबाने आपल्या बायकोचा खूनच केला. मग पोलिसांनी त्याला पुन्हा कोर्टात उभं केलं. तेव्हा न्यायाधीश म्हणाला काय रे गणोबा तुला मी वॉर्निंग दिली होती ना मग तरी बी तू आपल्या बायकोचा खून केलास. तेव्हा गणोबा म्हणाला ओ न्यायाधीश साहेब माझ्या बायकोने तुम्हाला शिव्या दिल्या ती तुम्हाला टकलू म्हणाली टकलू आणि वर म्हणाली न्यायाधीशला अक्कल नाही गाढव आहे गाढव. त्या न्यायाधीशला अक्कल असती तर त्याने तुम्हाला सोडलंच नसतं. ह्यो कायदा ना लय गाढव आहे गाढव आणि वर तोंड करून बोलती कशी. न्यायाधीशची गेली अक्कल म्हणून न्यायाधीशला पडलं टक्कल. त्या मायला तिच्या मी काय लक्ष्या भरपूर जेवलेला दिसतोय स्पॉट फुडाले. अरे कसलं जेवले अरे घरात अन्नाचा दाना नाही. काय काय म्हणाला दाना नाही त्या मायला म्हणजे घरात नाही पीठ आणि महागाई सुपर हिट. बरं जाऊ दे तुला मी एक स्टोरी सांगतो. एकदा एक नवरा बायकोला तोडून म्हणाला हे बघ तू जर मला जेवायला लवकर नाही वाढलास तर मी हॉटेलला जाईन जेवायला. तेव्हा त्याची बायको म्हणाली काय म्हणाली माहितीये का काय म्हणाली ती म्हणाली झाले 5 मिनिटं थांबा. तेव्हा नवरा चिडून म्हणाला त्या मायला 2 तास झालं तरी बी जेवण तयार होत नाही मग 5 मिनिटात कसं काय वाढणार. तेव्हा ती म्हणाली अहो धनी हॉटेलला जायचं म्हणताना मग मी साडी बदलायला नको का. त्या माल्या बाईंच्या नावाची सुगरण आणि जेवणात अतिक्रमण. काय मम्म्या तुला माझी तब्येत कशी काय वाटते रे. त्या मारी टीबी लागलेली दिसते टीबी. अरे लक्ष्या अरे आता तरी फुगली बंद कर रे नाही तर मरशील फुगडचा. नाही नाही तसं नाही अगोदर ना मी सिगरेट लई ओढत होतो आता सिगरेट महाग झाली ना म्हणून ईडीवर आलो. आता ईडी फुकून फुकून मला कम झालाय रे. मग आता काय ओढणार चिरूट देऊ का चिरूट. त्या मायला फुकून फुकून सुकला आणि खालून वरून पिकला. अरे लक्ष्या ह्याला आज ना बस मध्ये लय मजा आली रे. कसली रे मजा आली. अरे नाही नाही तसं नाही रे तसं नाही मजा म्हणजे काय एक लहान मुलगा आणि त्याची आई बस मधून जात होती
आणि त्याच बसमध्ये एक जाड बाई पण जात होती. त्या मायला तो मुलगा लय हरामी, हा लय हरामी. त्या जाडीकडे बघून बोलला, आई ही बाई बघ किती जाड आहे ना ग. तेव्हा त्याची आई त्याला बोलली, बाळा मोठ्या माणसानं असं बोलायचं नाही. तेव्हा तो मुलगा लगेच आईला बोलला, अगं आई, अगं तू आत्ताच बोलली होतीस ना, हा बोलली होतीस ना या बस मध्ये तो हत्ती कुठून आला. अरे अशीच एक आणखी एक गंमत झाली. त्या दिवशी मी सहज फिरत फिरत चोपडीला गेलो. तिथे एक वजन करण्याची मशीन होती. त्या मायला ती वजन करण्याची मशीन आहे ना, बाईच्या आवाजात बोलायची रे. मिस्त्रीत 1 रुपया टाकला की ती मशीन वजन दाखवते आणि भविष्यही सांगते. तेव्हा मायला तेव्हा एक गंमत झाली रे. एक जाडा माणूस आला, त्याने त्या मिशनीत 1 रुपया टाकला आणि मिशनीवर चढून उभा राहिला. तो जाड माणूस मिशनीवर उभा राहिल्या राहिल्या मिशनीतून आवाज आला, अहो साहेब असं काय करता, एका वेळेला एकानेच चढा, असं सर्वांनी एकदम चढू नका. हे लक्ष्या, अरे तुला आपल्या गावातल्या त्या छगन सेठ माहित आहे ना, छगन सेठ. अरे त्याच्या दुकानात एक मुलगा नोकरी मागायला गेला आणि सेठला म्हणाला, मला नोकरी द्या, मी लय हुशार आहे, प्रामाणिक आहे. तेव्हा छगन सेठ बोलला, तू हुशार आणि प्रामाणिक आहेस हे मी कसं काय समजू. तेव्हा तो मुलगा बोलला, सेठजी अगोदर ना मी राजू सेठकडे कामाला होतो. त्या सोन्याच्या दुकानातून मी 10,000 रुपयाचा हार चोरला, पण ही गोष्ट अजून कोणालाच कळून दिली नाही. हीच तर माझी हुशारी आहे. त्या मायला सेठ माल भरतो आणि नोकर चोरी करतो. त्या छगन सेठने त्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी त्याला विचारलं. ते बोलले, हे बघ तुला मी सोडून देईन, पण त्याआधी तुम्हाला सांग या दागिन्याची चोरी कशी काय केलीस. तेव्हा तो चोर म्हणाला, साहेब मी चोरी कशी केली तेवढं सांगेन, पण चोरीचा माल कुठं लपवलाय ते नाही सांगणार. तेव्हा तो पोलीस एवढा भडकला, अरे लय भडकला, आणि म्हणाला, या समाजात तुम्ही चोर म्हणजे काळीमा आहे, काळीमा. त्या मायला तुम्हाला कडक शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही समाजाचं काय भलं केलं. लक्ष्या त्या मायला तो चोर बी लय हुशार, हा लय हुशार. तो चोर पोलिसाला म्हणाला, साहेब आमच्या सारख्या चोरांमुळे तर पोलीस खात्यात तुमच्यासारखे लोक नोकरीला लागतात, हे काय कमी आहे का.